दुधीची भाजी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती नेहमीची भाजी किंवा घारगे, पण आज आपण दुधीपासून एक वेगळा आणि तितकाच स्वादिष्ट पदार्थ बनवणार आहोत, गरमागरम दुधीचे कोफ्ते। चला तर मग बघूया की ते कसे बनवायचे। नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे दुधी घेतलेली आहे आणि त्याचे आपल्याला आता साल काढून घ्यायचे आहेत। तर इथे सालही काढून झालेले आहेत। तर एका बाउलमध्ये त्याला आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर मी इथे बारीक किसणी घेतलेली आहे, तर त्याने मी किसून घेते। तर दुधी किसून झालेली आहे। तर मी इथे 2 दुधी वापरलेली आहे। तर त्याचा आता आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे, त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। तर जेवढं दाबून तुम्हाला त्यातलं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता हे अशा पद्धतीने। तर बाकीच्या दुधीचा पण मी आता रस काढून घेते। आता इथे सर्व दुधीचा रस काढून झालेला आहे। तर मी त्याला परत त्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। बघू शकता छान कोरडं झालेलं आहे। तर या प्लेटमध्ये ते दुधीचा ज्यूस ते मी आता काढून घेते। त्याचा वापर आपल्याला नंतर भाजीमध्ये करायचा आहे, तर ते पाणी आपल्याला फेकायचं नाहीये। तर या दुधीमध्ये टाकून घ्यायचे लाल मिरची पावडर, हळद, त्यानंतर धना पावडर आणि जिरं पावडर, त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्यवस्थित मिक्स करा। आता हे छान मिक्स करून झाले। त्यानंतर त्यात टाकायचं आहे बेसन। बेसन हे अगदी नावालाच टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे। त्यानंतर हे आहे कॉर्नफ्लॉवर, कारण त्याचे फक्त गोळे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणून तेवढंच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही जास्त बेसन पीठ टाकलं तर त्याचे नंतर असं पीठ लागतं कोफ्त्यांमध्ये, म्हणून फक्त गोळे तयार होतील एवढंच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने गोळे तयार व्हायला पाहिजे। तर आता आपण करी बनवून घेऊ, अगोदर भाजी बनवून घेऊ। तर मी इथे कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात खडे मसाले टाकायचे आहे, मिरे, वेलदोडे, लवंग, दालचिनी, चक्रीफूल आणि तेजपत्ता। तर आता हे तळून झालेलं की त्यात कांद्याची पेस्ट टाकायची आहे। तर मी इथे 3 कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर पेस्ट छान तळून झाली की त्यात टाकायचं आहे टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट। तर ती टाकून घ्यायची आहे। तर तिलाही छान मिक्स करून घ्या। तर दोघं पेस्ट व्यवस्थित तळून घ्या। तर पेस्ट ही आता छान तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता पेस्टला छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर त्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत, लाल मिरची पावडर, हळद, काश्मीरी मिर्च पावडर, धना पावडर, त्यानंतर काळा मसाला, गरम मसाला, त्यानंतर धना मसाला। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे छान मिक्स करून झालं की त्यात अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणून अगदी थोडंच पाणी टाकायचं। तर याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्याल। त्यानंतर जे आपण दुधीचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। त्यालाही परत व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर याला झाकून ठेवायचं आहे। आता बघू शकतात मसाल्याला छान तेल सुटलंय आणि मसालाही छान शिजलेला आहे।
त्यानंतर टाकायची क्रीम. तर मी दुधावरची साय वापरलेली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. तर आता मी याला मिक्स करून घेते. साय टाकल्याने भाजीची चव खूप छान लागते. त्यानंतर परत पाणी टाकून घ्या. तुम्हाला भाजीची जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर भाजीला इथे छान उकळ येते तोपर्यंत आता कोफ्ते बनवून घेऊ. तर मी आता इथे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेते एवढ्या साईजमध्ये. तर हवे त्या साईजमध्ये तुम्ही कोफ्ते बनवून घ्या. तर मी अशा पद्धतीने कोफ्ते बनवून घेतले आहेत. तर मी आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेते. आता तेल छान गरम झालं की त्यात कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. तर थोडे थोडे करून टाका, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत. आता यावर चमच्याने तेल टाका आणि मगच दुसरे कोफ्ते टाका, म्हणजे ते चिपकणार नाहीत. अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. तर हळूवारपणे त्यांना पलटवून घ्यायचे आणि अधूनमधून त्यांना पलटवत राहायचे की कोफ्त्याच्या पूर्ण बाजू व्यवस्थित तळल्या जायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता छान तळून झालेला आहे आणि त्यांना छान कलरही आलेला आहे. त्यांना बघून अजिबात वाटत नाही की ते दुधईचे कोफ्ते बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान तयार झालेले आहेत. तर तयार आहेत आपले गरमागरम आणि चविष्ट दुधी कोफ्ते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.